हॅलो फ्रेंड्स, आईस्क्रीम लव्हरसाठी कुठलाही सीझन गरजेचा नसतो. ज्याला जेव्हा आईस्क्रीम खायची असते तो तेव्हा खातो, पण तुम्ही घरी बनवायची. ही आईस्क्रीम घरी बनवून बघा आणि मला सांगा की कशी झाली ते. टेस्टी आणि मलाईदार आईस्क्रीम बनते की तुम्ही खाताना मंत्रमुग्ध होऊन जाल. त्यासाठी इथं बघा मी 4 वाटी थंड दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही तापवलेलं जरी असलं तरी ते आपल्याला थंड झालेलं पाहिजे. त्यासाठी आणि 2 वाटी मी इथं साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने मी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला साखर मोजायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकलेली आहे. वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी क्वांटिटी घेतली आहे मिल्क पावडरची. 2 चमचे कस्टर्ड पावडर आपल्याला घालायची आहे. जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करू शकता. त्यानंतर आपण याला गॅसवर ठेवणार आहोत आणि गॅसवर ठेवल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला चालवत राहायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला फ्लेम मीडियम करायची आणि त्याच्यानंतर परत एकदा चालवत राहायचं आहे का जेणेकरून ते खाली करपणार नाही व त्याची टेस्ट बदलणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यात चमचा चालवत राहायचं आहे आणि याला घट्टसरपणा येईपर्यंत, जसं की कंडेन्स मिल्क असतं त्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर बदललं आणि घट्टसरपणा आला की आपल्याला थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहे. ड्रायफ्रूट तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट ऍड करायचे आहे. मी याच्यात बदाम, काजू आणि पिस्ता ऍड केला आहे. तसंच थोडीशी वेलची पूड ऍड केली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून चांगलं गार होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याला मिक्सी जारमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याला मिक्सी जारमध्ये टाकून त्याच्यात 2 चमचे मी इथं फ्रेश मलाई घेतलेली आहे. जे आपण घरी दुधाची साय काढत असतो त्याच्यातली मी इथं मलाई घेतलेली आहे. हवं तर तुम्ही रेडीमेड मलाई सुद्धा घेऊ शकतात, पण जर आपण सर्व होममेडच बनवतो आहे तर तुम्ही कृपया करून याच्यात 2 चमचे घरची मलाई ऍड करा आणि याला मिक्सरमध्ये फिरवून हवाबंद कंटेनरमध्ये काढून त्याला थंड करून घ्या. 8 घंटे, जवळजवळ 8 घंटे आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 8 घंट्यानंतर ते चांगलं थंड झाल्यावर मी परत एकदा मिक्सी जारमध्ये टाकलेलं आहे पूर्ण आणि त्याच्यात अजून 2 चमचे मलाई मी ऍड करणार आहे. याच्यामुळेच आईस्क्रीम खूप मलाईदार आणि फ्लफी बनते. तुम्ही तशीही खाऊ शकता, पण जर तुम्ही पुन्हा एकदा मिक्सी जारमध्ये मलाई टाकून फिरवली तर त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच येते. आणि परत एकदा आपल्याला ते 5 ते 6 घंट्यासाठी सेट होऊ द्यायचं आहे. अगदी अशी रेडीमेड ही आईस्क्रीम तुम्हाला कुठेच भेटणार नाही, जशी आपली घरी बनवून तयार होते. तेही मोजक्याच इन्ग्रेडियंटनी तयार आहे आपली ड्रायफ्रूट वाली मलाई आईस्क्रीम. थँक्यू फॉर वॉचिंग.